बरं माझ्याही मनात तुम्ही गैरसमज निर्माण करताय का? स्वानंदी, मीही माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्यासाठी देव आहेत साहेब. बरं आमचं जाऊ द्या ना. आत्ता जिच्याकडे तुम्ही घेऊन गेला होता ती काय म्हणाली ऐकलं ना तुम्ही? साहेबांच्या कंपनीत तिच्या नवऱ्यानेच फ्रॉड केला होता. बदल्यात साहेबांनी काय केलं? तिच्या आजारी मुलावर खर्च केला, मदत केली त्यांना. सर मी नाही उगाच तुम्हाला. बस 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 बस. तुम्हाला जे बोलायचं होतं, जे सांगायचं होतं, जे दाखवायचं होतं ते सगळं करून झालंय. आता माझं ऐका. माझ्यासारख्या एका अनाथाला आश्रय दिलाय साहेबांनी. साहेबांनी सुजितला त्यांच्या सख्ख्या मुलासाठी जे आणलं ना तेच माझ्यासाठी आणायचे. त्यांनी सुजित आणि माझ्यात कधीच भेदभाव नाही केला. एकदा मॅडम गेल्या होत्या दिल्लीला. त्यांनी सुजितसाठी एक संगमरवरी ताजमहल घेतला गिफ्ट म्हणून. मला नाही आणलं म्हणून मला वाईट वाटलं. तर मी साहेबांकडे हट्ट केला की मलाही तसंच संगमरवरी ताजमहल हवाय. साहेबांनी त्यांच्या दिल्लीच्या मित्राला फोन केला, ते घ्यायला लावला आणि फ्लाईटने इथे बोलवलं. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठलो तेव्हा साहेब बेड समोर तो ताजमहल घेऊन उभे होते. कॉलेजला असताना सुद्धा सुजितच्या मामाने सुजितसाठी एक बाईक घेतली होती. सुजित मुद्दाम माझ्यासमोर गाडी स्टार्ट करायचा आणि मला चिडवत चिडवत कॉलेजला जायचं. मी आपलं बसने जायचो. एक दिवस हे साहेबांनी बघितलं. घरी येण्याच्या आधीच दारात एक नवी कोरी बुलेट उभी होती. त्या दिवशी सुजित नको नको ते बोलला साहेबांना, पण साहेब त्या दिवशी माझ्या बाजूने उभे होते. कोण करतंय का अनाथासाठी एवढं? साहेबांनी कधीच मला नोकरासारखं नाही वागवलं, काय मला मुलासारखं वागवलं त्यांनी. तुम्हाला सुद्धा सुनबाई म्हणतात ते स्वानंदी. आज माझं जे अस्तित्व आहे, माझं जे आयुष्य आहे ते फक्त साहेबांमुळे. ज्याच्या आयुष्यात कोणीच नसतं ना स्वानंदी, त्याच्या आयुष्यात कोणी होऊही शकत नाही. एक क्षणिक सहानुभूती मिळते फक्त त्याला. पण साहेबांनी मला घर दिलं, मला आश्रय दिला, माझ्यावर संस्कार केले, सन्मान दिला मला. आणि एका अनाथासाठी या सगळ्या गोष्टींचं काय समाधान असतं ना स्वानंदी, ते तुमच्यासारख्या अनाथ नसलेल्या लोकांना नाही कळणार कधी. मणी सर अहो तुम्ही नाही आहात अनाथ, तुम्ही नाही आहात पोरके. काय बोलत तुम्ही? म्हणजे मी आहे ना तुमच्या सोबत. वॉर्डन मॅडम आहे. तुम्ही